एक एक्झाम्पल बघूया नेटला विचारलेलं इन्व्हर्शन मॅपिंग वरती. नेट 2017 ला विचारलेला क्वेश्चन आहे. नेट 2017 ला विचारलेला क्वेश्चन आहे. IIT JAM 2020 एग्जामिनेशन खाली लिस्ट ऑफ मैथमेटिक्स स्टूडेंट्स का होगा, लिस्ट ऑफ मैथमेटिक्स एनरोल्ड स्टूडेंट्स काय होगा, लिस्ट ऑफ इन्व्हर्शन मॅपिंग वरती डिपेंडेंट हा क्वेश्चन आहे. कन्सिडर bilinear mapping list of mathematics students fz equal to 1 by z where z belongs to C but z is not equal to 0. Then fz equal to 1 by z maps circle passing through origin circle passing through origin to dash dash dash. Options होते a circle, option B a line, C a line passing through origin, and D
a line not passing through. आपल्याला विचारलं याच्यामध्ये काय हे इन्व्हर्शन मॅपिंग सर्कल पासिंग थ्रू ओरिजिनला कुठं मॅप करते. दोन इक्वेशन आले होते ना काल आपल्याकडे, a into x square plus y square plus bx plus cy plus d equal to 0 and d into u square plus v square plus bx bu minus cv plus a equal to 0 आला होता. आपल्याला विचारलंय काय सर्कल पासिंग थ्रू ओरिजिन कुठं मॅप करते. सर्कल पासिंग थ्रू ओरिजिन म्हणजे सर्कल पासिंग थ्रू ओरिजिन असल्यास dx 0 असावं लागेल आणि ax 0 असावं लागेल. म्हणजे dx 0 घ्यावं लागेल आणि ax 0 घ्यावं लागेल. तर ते कुठं करेल, सॉरी सर्कल पासिंग थ्रू ओरिजिन ए नॉन झिरो घ्यावं लागेल, ए नॉन झिरो घ्यावं लागेल आणि डी झिरो घ्यावं लागेल. सो डी झिरो घेतल्यानंतर काय होईल मग हे झिरो होईल आणि ए आपल्याला नॉन झिरो घ्यायचा आहे. सो दिस इज अ लाईन नॉट पासिंग थ्रू ओरिजिन. सो इन्व्हर्शन मॅपिंग काय करेल, सर्कल पासिंग थ्रू ओरिजिनला कुठं मॅप करेल, लाईन नॉट पासिंग थ्रू ओरिजिन. लाईन नॉट पासिंग थ्रू ओरिजिन करेल. म्हणजे आपलं उत्तर कोणतं बरोबर असेल. 3 मार्काला विचारलेला क्वेश्चन आहे नेट 2017 मध्ये. आज आपण बघूया बायलिनियर ट्रान्सफॉर्मेशन, त्याला आपण मोबियस ट्रान्सफॉर्म सुद्धा म्हणतो. बायलिनियर ट्रान्सफॉर्मेशन स्क्रीनशॉट काढून घ्या एक्झाम्पलची. नेक्स्ट बायलिनियर ट्रान्सफॉर्मेशन किंवा मोबियस ट्रान्सफॉर्मेशन. याला असं सुद्धा म्हणतात मोबियस ट्रान्सफॉर्मेशन. मोबियस ट्रान्सफॉर्मेशन खूप इम्पॉर्टंट आहे कन्सेप्ट. त्याचा जनरल फॉर्म W equal to fz equal to az plus b divided by cz plus d, where ad minus bc is not equal to 0 or ad is not equal to bc. हा त्याचा काय जनरल फॉर्म आहे. बायलिनियर कशामुळे म्हणलं, दोन लिनियर फंक्शन्सचा रेशो आहे ना. az प्लस बी हा एक लिनियर फंक्शन किंवा लिनियर ट्रान्सफॉर्मेशन आणि cz प्लस डी हे सुद्धा एक आहे लिनियर ट्रान्सफॉर्मेशन. सो दिस इज अ रेशो ऑफ टू लिनियर ट्रान्सफॉर्मेशन, देयरफॉर दिस इज कॉल्ड एज बायलिनियर ट्रान्सफॉर्मेशन. एक्सटेंडेड कॉम्प्लेक्स प्लेन मध्ये याला डिफाइन करायचं झालं तर कसं करणार आपण, इफ f इज अ फंक्शन फ्रॉम c इन्फिनिटी टू c इन्फिनिटी, तर याला आपण डिफाइन कसं करणार, fz इक्वल टू w इक्वल टू az plus b divided by cz plus d equal to az plus b divided by cz plus d. ABCD कॉम्प्लेक्स कॉन्स्टंट्स आहेत, z हा तिथं व्हेरिएबल आहे. हे कधी असेल, z इज नॉट इक्वल टू मायनस डी बाय सी असेल तेव्हा. आता z इक्वल टू मायनस डी बाय सी झाल्यानंतर हा डिनॉमिनेटर 0 होऊन जाईल. सो द फंक्शन इज नॉट डिफाइंड at that point. So infinity केव्हा होईल, if z equal to minus d by c असेल तेव्हा. आणि a by c कधी असेल, when z equal to infinity.
हे 1 बाय 1 आपण कसे आल्या त्या व्हॅल्यूज हे बघूया. सी झेड प्लस डी 0 केव्हा होतं, इक्वल टू 0. झेडची व्हॅल्यू फाइंड करा. झेड इक्वल टू मायनस डी बाय सी. जेव्हा झेड इक्वल टू मायनस डी बाय सी असेल तेव्हा या फंक्शनचा डिनॉमिनेटर काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. आता डिनॉमिनेटर 0 झाल्यानंतर फंक्शनची व्हॅल्यू काय होईल, मग इन्फिनिटी होईल. आणि जेव्हा झेड इक्वल टू इन्फिनिटी असेल तर आपण त्याला असं लिहू शकतो, लिमिट झेड टेन्स टू इन्फिनिटी ए झेड प्लस बी डिवायडेड बाय सी झेड प्लस डी इज इक्वल टू लिमिट झेड टेन्स टू इन्फिनिटी. झेड कॉमन घेऊया, काय राहील मग ए प्लस बी बाय झेड डिवायडेड बाय, आपण खालून पण झेड कॉमन घेऊया, सी प्लस डी बाय झेड. सो झेड झेड विल गेट कॅन्सल आणि लिमिट पुट केल्यानंतर काय होईल, हे 0 होईल आणि हे पण 0 होईल. आन्सर काय राहील मग ए डिवायडेड बाय सी. ए डिवायडेड बाय सी. सो दिस इज अ बायलिनियर ट्रान्सफॉर्मेशन. त्याला आपण डिफाईन कसं करतो, एक्सटेंडेड कॉम्प्लेक्स प्लेन मध्ये ए झेड प्लस बी डिवायडेड बाय सी झेड प्लस डी वेन झेड इज नॉट इक्वल टू मायनस डी बाय सी. इन्फिनिटी इफ झेड इक्वल टू मायनस डी बाय सी अँड ए बाय सी इफ झेड इक्वल टू इन्फिनिटी. समजलं का आपण आतापर्यंत काय काय केलंय ते बायलिनियर ट्रान्सफॉर्मेशन मध्ये. बायलिनियर ट्रान्सफॉर्मेशन समजलं. त्याच्या प्रॉपर्टीज बघायच्यात आपल्याला पुढे. आवाज येतो माझा सगळ्यांना, येस सर. समजलं का? काय अडचण असेल तर विचारा. बायलिनियर ट्रान्सफॉर्मेशन मध्ये बायलिनियर याला का म्हणले, इट इज अ रेशो ऑफ टू लिनियर ट्रान्सफॉर्मेशन्स ए झेड प्लस बी आणि सी झेड प्लस डी. सो दिस इज therefore this is called as बायलिनियर ट्रान्सफॉर्मेशन. त्याला दुसरं एक नाव आहे, त्याला मोबियस ट्रान्सफॉर्म सुद्धा म्हणतो आपण. स्क्रीनशॉट मारून घ्यायची. बायलिनियर ट्रान्सफॉर्मेशनची आपल्याला आता प्रॉपर्टीज येस सर. ओव्हर. ओके. आता आपण काय करूया, प्रॉपर्टीज ऑफ बायलिनियर ट्रान्सफॉर्मेशन बघूया. सपोज आपण एखादं बायलिनियर ट्रान्सफॉर्मेशन, फर्स्ट प्रॉपर्टी, एक बायलिनियर ट्रान्सफॉर्मेशन एफ झेड इक्वल टू ए झेड प्लस बी डिवायडेड बाय सी झेड प्लस डी वेअर, ही कंडिशन खूप महत्वाची आहे, एडी मायनस बी सी इज नॉट इक्वल टू 0. एडी मायनस बी सी इज नॉट इक्वल टू 0 ही खूप कंडिशन महत्वाची आहे. ही कंडिशन का महत्वाची आहे बघा, एडी मायनस बी सी इज नॉट इक्वल टू 0. आपण सपोज करूया एडी मायनस बी सी इक्वल टू 0 घेतलं, काय होईल मग, एडी इक्वल टू बी सी होईल. बीसी. हा, मग आता आपण या फंक्शन कडे या, एफ झेड इक्वल टू ए झेड प्लस बी डिवायडेड बाय सी झेड प्लस डी. मी वरच्या ह्याच्यामधून ए कॉमन काढला, झेड प्लस बी बाय ए, आणि मी इथून सी कॉमन काढला, झेड प्लस डी बाय सी. आता इथं बघा ए बाय सी आहे ना, सो इथं बी बाय ए आणि इथं डी बाय सी आणि एडी इक्वल टू बी सी आपल्याकडे कंडिशन आहे. मग ह्या एडी इक्वल टू बी सी या कंडिशनवरून मी असं लिहू शकतो का, बी ला ए ने डिवाइड करूया, सॉरी ए न बी ला डिवाइड करूया आणि डी ला सी ने डिवाइड करूया, म्हणजे बी बाय ए इक्वल टू ए बाय सी. समजलं का मी काय केलंय तर, बी ला ए ने डिवाइड केलं आणि डी ला, सॉरी बी ला ए ने डिवाइड केलं आणि डी बाय सी. हा बी बाय सी ना, डी बाय सी. डी बाय सी, डी ला सी ने डिवाइड केलं. मग या बी बाय ए च्या ठिकाणी मी हे टाकू शकतो ना, डी बाय सी.
इथं जे बी बाय ए आहे त्याच्या ठिकाणी मी डी बाय सी टाकू शकतो. सो बघा टाकल्यानंतर काय होईल, ए बाय सी झेड प्लस बी बाय ए ॲज इट इज ठेवूया आणि डी बाय सीच्या ठिकाणी बी बाय एस टाकूया. सो डिवायडेड बाय झेड प्लस बी बाय ए. मग आता हे दोन्ही नंबर सारखे झाले, सो दिस इज कॅन्सल होऊन जाईल. मग काय राहील, ए बाय सी राहील फक्त, अँड दिस इज अ कॉन्स्टंट फंक्शन होऊन जाईल. ती जर कंडिशन आपण लावली नाही, एडी मायनस व्ही सी इज नॉट इक्वल टू 0, then the given bilinear transformation is automatically converted into constant function. आणि कॉन्स्टंट फंक्शन काय करतं, काहीच करत नाही, तो त्याची फिक्स व्हॅल्यू देतो. सो ती कंडिशन लावणं खूप महत्वाचं आहे. बायलिनियर ट्रान्सफॉर्मेशन बद्दल एक स्क्रीनशॉट काढून घ्यायची. आपण नेक्स्ट प्रॉपर्टी बघूया. इथं आपण आता काय डिस्कस केलं, एडी मायनस बी सी इज नॉट इक्वल टू 0, ते का घ्यायचं, बस स्क्रीनशॉट घ्या. आपण Yes, sir. ओके. सो फर्स्ट प्रॉपर्टी, फर्स्ट मी एखादी बायलिनियर ट्रान्सफॉर्मेशन डिफाइन करतो, एफ झेड इक्वल टू ए झेड प्लस बी डिवायडेड बाय सी झेड प्लस डी, वेअर AD minus BC is not equal to 0, defined from extended complex plane C infinity to C infinity. Then FZ is both 1 1 comma onto on C infinity. Bilinear transformation C infinity to C infinity काय असतं, both 1 1 and onto असतं. 1 1 onto असल्यामुळे आपण त्याचा काय करू शकतो, इनवर्स फाइंड करू शकतो. सो both 1 1 and onto. So this implies that inverse of a bilinear transformation exists. Inverse of a bilinear BT नाव असं शॉर्ट फॉर्म मध्ये लिहूया आपण, BT एक्झिस्ट. कुठलेही फंक्शन त्याचा इनवर्स जर एक्झिस्ट व्हायचं असेल तर त्याला काय व्हावं लागतं, बोथ 1 1 and onto व्हावं लागतं. फक्त 1 1 असेल किंवा फक्त onto असेल तर त्याचा इनवर्स एक्झिस्ट होत नाही. सेकंड प्रॉपर्टी, आता याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आपल्याला, bilinear transformation defined from C infinity to C infinity, it is both 1 1 and onto. Next, second, इन्वर्शन मॅपिंग बघितले ना आपण, W इक्वल टू FZ इक्वल टू 1 by Z इज बायलिनियर ट्रान्सफॉर्मेशन. जी इन्वर्शन मॅपिंग आहे ती सुद्धा काय आहे, बायलिनियर ट्रान्सफॉर्मेशन. कसं आहे बघा, मी याला असं लिहू शकतो ना, वन प्लस झेड इंटू 0 डिवायडेड बाय 1 इंटू झेड प्लस 0, किंवा असं लिहा ना, 0 इंटू झेड प्लस 1 divided by 1 into z plus 0. So this is in the form of bilinear transformation. So any inversion mapping can be written in the linear transformation. It is the ratio of into the ratio of linear transformations. So inversion mapping is a bilinear transformation. AD minus BC not equal to 0 येते का बघा, A ची व्हॅल्यू इथं काय आहे, यायला पाहिजे बायलिनियर ट्रान्सफॉर्मेशन साठी. A इक्वल टू 0, B इक्वल टू 1, C इक्वल टू 1 आणि D इक्वल टू 0. तर AD मायनस BC काय येतं मग,
AD means what? 0 into 0 minus 1 into 1. So it is minus 1, which is not equal to 0. Therefore, fz equal to 1 by z, that is the inversion mapping. Inversion mapping is bilinear transformation. So inversion mapping is bilinear transformation. Next property बघूया. स्क्रीनशॉट घ्यायचा. Next, composition of any two bilinear transformation is again a bilinear transformation. Composition of any two BTs is again BT. Is again BT. So एक BT मी consider करतो F1 of Z equal to AZ plus B upon CZ plus D, where AD minus BC is not equal to 0. आणि दुसरी एक consider करूया आपण F2 of Z equal to capital AZ plus B capital B divided by CZ plus capital D, where AD minus BC is not equal to 0. So composition करूया. F1 composite F2 of Z can be written as F1 of F2Z. F2Z ची व्हॅल्यू ठेवा. F1 of F2Z ची व्हॅल्यू AZ plus B divided by CZ plus D. आता F1 अप्लाय करायच्यावर म्हणजे जिथं जिथं Z दिसतंय तिथं काय टाकायचं आपल्याला AZ plus B upon CZ plus D टाकायचं. ही व्हॅल्यू टाकायची आपल्याला तिथं. म्हणजे काय येईल A into AZ plus B upon CZ plus D plus capital B divided by C as it is. Z च्या ठिकाणी AZ plus B upon CZ plus D plus capital D. Calculation चा पार्ट आहे पुढं. A into AZ plus B plus B into CZ plus D divided by CZ plus D cancel होऊन जाईल, both numerator and denominator. So C into AZ plus B plus D into CZ plus D. Calculation केलं तर काय होईल पुढं A capital AZ plus capital A into small b plus B into CZ plus BD divided by C ने मध्ये मल्टिप्लाय केलं तर ACZ plus BC plus capital DC Z plus DD. आता कॉन्स्टंट टर्म्स आणि कोएफिशिएंट ऑफ Z कलेक्ट करा. सो Z आपण कॉमन काढूया. कुठं कुठं आहे त्याचा कोएफिशिएंट इथे एक आहे आणि इथे एक आहे. सो A into capital A plus capital B into C plus constant term A capital A into small b plus capital B into small d, B plus B into D. So divided by इथं पण सेम. इथं काय करावं लागेल Z आपण बाहेर ठेवूया. मग काय राहील AC plus DC plus constant term काय BC plus DD, BC plus DD. So this is again मी या कॉन्स्टंट ला याला A डॅश नाव देतो, याला B डॅश नाव देतो, याला C डॅश आणि याला D डॅश. सो F1 कंपोजिट F2 of Z काय येतं मग A1Z plus B1 divided by A2Z plus B2. तिथं काय आलं पाहिजे
a1 b2 minus a2 b1 must not be equal to 0. Therefore we can say that composition of any two bilinear transformation is again bilinear transformation. समजलं काय? Composition of any two bilinear transformation is again bilinear transformation. समजलं हे? काय अडचण आहे? Yes, sir. नेक्स्ट बघूया. आयडेंटिटी मॅपिंग इज अगेन अ बायलिनियर ट्रान्सफॉर्मेशन. आता हे सगळं आपण कशासाठी करतोय? आपल्याला बायलिनियर ट्रान्सफॉर्मेशनचा जो सेट आहे, जो कलेक्शन आहे, त्याला काय बनवायचंय? ग्रुप अंडर कंपोजिशन बनवायचंय. म्हणून आपण सुरुवातीला काय केलं? कंपोजिशन ऑफ एनी टू बायलिनियर ट्रान्सफॉर्मेशन इज अगेन बायलिनियर ट्रान्सफॉर्मेशन. ह्याचा अर्थ काय? सेट ऑफ कलेक्शन ऑफ ऑल बायलिनियर ट्रान्सफॉर्मेशन इज अ क्लोज सेट. नेक्स्ट आता आपण काय करतोय? आयडेंटिटी मॅपिंग इज अ बायलिनियर ट्रान्सफॉर्मेशन दाखवायचं आपल्याला. कारण काय? तीच आपली काय असणार आहे? कंपोजिशन जो आपला ग्रुप तयार होणार आहे त्याची काय असणार आहे? आयडेंटिटी असणार आहे. नेक्स्ट थर्ड प्रॉपर्टी, fz equal to z is बायलिनियर ट्रान्सफॉर्मेशन. सांगा मला आता इथं काय काय करायला लागेल आपल्याला? 1 into z plus 0 divided by 0 into z plus 1 असं करू शकतो ना मी? fz ला fz equal to z ला 1 into z plus 0 divided by 0 into z plus 1. आता ad minus bc काय येतं? कोण सांगेल? ad minus bc नॉन झिरो आलं पाहिजे. ad minus bc काय येतं इथं? Zero. ad minus bc थोडी झिरो येतं. a ची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे ना. 1. आणि d ची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. b ची व्हॅल्यू 0 आणि c ची व्हॅल्यू 0. मग ad minus bc काय येईल? 1 येईल ना. 1 minus 0 equal to 1, which is not equal to 0. Hence we can say that the identity mapping fz equal to z is bilinear transformation. Fourth property, if f1 and f2 are two bilinear transformation, then we cannot say f1 composite f2 of z equal to f2 composite f1 of z. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की f1 f2 त्या दोघांचं कंपोजिशन केलं ते इक्वल कोणाचे येईल? f2 f1 च्या. एकंदरीत आपल्याला प्रूव्ह काय करायचंय? जो ग्रुप हा फॉर्म करणार आहे तो काय असेल? नॉन ग्रुप काय असेल? आपल्याला जी प्रॉपर्टी प्रूव्ह करायची f1 f2 इज नॉट इक्वल टू f2 f1 हे आपल्याला प्रूव्ह करायचे. दोन एक्झाम्पल घेऊया कुठले बीटीचे. एक एक्झाम्पल घेतलं मी fz इक्वल टू f1z इक्वल टू 2z. सो दिस इज अगेन अ बीटी बायलिनियर ट्रान्सफॉर्मेशन. आणि मी दुसरं कोणतं घेतलं f2z इक्वल टू 2z प्लस 1. आता फर्स्ट काय आपल्याला करायचं? f1 कंपोजिट f2 ऑफ z फाइंड करा. काय येतं मला सांगा? आणि f2 कंपोजिट f1 ऑफ z काय येतं मला सांगा? फर्स्ट कॅल्क्युलेशन करा. f1 कंपोजिट f2 आणि f2 कंपोजिट f1 काय येतं? काय येतं?
सुचिता काय येतं? F1 कंपोजिट F2 फोर प्लस वन काय येतं? 4Z+1 4Z+1. ओके. साक्षी F1 कंपोजिशन साक्षी F2 कंपोजिट F1 काय येतं? चला चेक करूया आपण काय येतं. F1 ला आपण बाहेरच ठेवूया. F2Z काय आपल्याकडं? 2Z+1. हा, आता 2Z+1 ला आपल्याला जस्ट काय करायचंय? 2 ने मल्टिप्लाय करायचे. F1 अप्लाय केल्यानंतर 2 × 2Z+1 काय येतं मग? 4Z+4. आणि आता सेकंड आपल्याला काय करायचंय? F2 अप्लाय करायचंय. F1Z काय आहे? 2Z आहे ना. सो F2 वरती जिथं जिथं Z दिसतंय त्याला आपल्याला कशाने रिप्लेस करायचंय? 2Z ने. F2 काय? हे म्हणजे 4Z+1 येईल. झेडच्या ठिकाणी 2Z टाकायचे. 4Z+1. हे दोन इक्वल आले का? 4Z+4 is not equal to in general 4Z+1. Therefore आपण असं म्हणू शकतो F1 composite F2 need not be equal to F2 composite F1, where F1 and F2 are bilinear transformations. So this forms non-abelian group. लिहायचं आपल्याला, त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. ते लिहायचं आपल्याला. आणि फंक्शन कंपोजिशन इज ऑलवेज असोसिएटिव्ह ना. कुठले फंक्शन्स असतील तर कंपोजिशन इज ऑलवेज असोसिएटिव्ह. फंक्शन कंपोजिशन इज ऑलवेज असोसिएटिव्ह. आयडेंटिटी आपली काय येईल मग? या ग्रुपची आपल्याला ग्रुप तयार करायचा बायलिनियर ट्रान्सफॉर्मेशनचा. आयडेंटिटी काय येईल? आयडेंटिटी मॅपिंग येईल. हे फंक्शन बोथ 1 1 आणि ऑन टू असल्यामुळे प्रत्येक एलिमेंटचा इनव्हर्स एक्झिस्ट करेल. आणि जो येणारा इनव्हर्स आहे तो सुद्धा काय असेल? बायलिनियर ट्रान्सफॉर्मेशनच असेल. सो कलेक्शन ऑफ BT forms a non-abelian group. Write down one note. याच्यामध्ये सगळ्याच प्रॉपर्टी येतील ना बायलिनियर ट्रान्सफॉर्मेशनच्या. इम्पॉर्टंट नोट. collection of BT forms a non-abelian group with respect to ऑपरेशन काय असेल? ऑपरेशन काय असेल? ऑपरेशन काय असेल? फंक्शन कंपोजिशन. Function composition with respect to the operation function composition. Collection of all BTs forms a non-abelian group. Attendance mark करा chat box मध्ये. आपण जे बुक यूज करतो ना, मी त्याची PDF शेअर करतो. आपल्या सिलेबसला जे बुक आहे ते ग्रुप वरती. अटेंडन्स मार्क केली सगळ्यांनी? चालेल. थांबूया आपण आजच्या लेक्चर मध्ये. मीटिंग एंड होईल.